श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमचे जीवनही चिंतेने त्रासाने भरलेले असेल तर श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे पारायण करून सर्व समस्या दूर करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेलमध्ये स्वामींचे सारामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे याबद्दल माहिती बघूयात. त्याआधी स्वामी भक्तांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर व्हिडिओ सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ पाठ कसा करावा? तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही अक्कलकोटीय तत्व असलेली सारामृतची ओरिजिनल पोथी विकत घ्या. दुसऱ्या पोथीमध्ये शब्द उलटपालट असतात, दुसरी कुठलीही नाही, आणि ती आणून तुम्ही ती पोथी आपल्या देवाच्या मंदिरात ठेवावी आणि त्याची पूजा वगैरे करावी. नंतर दिवा अगरबत्ती लावून त्याला ओवाळावे. हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करावी. नंतर पिवळ्या वस्त्राची घडी करून तिथे ठेवावी. यथाशक्ती सगून भक्ती मार्गातून पोथीचे पूजन करावे. गोड काही नैवेद्य दाखवावा. हे केव्हा कराल? जेव्हा पोथी तुमच्या घरी आणाल तेव्हा हे तुम्ही कराल. एकूण 21 अध्यायाचे दैनंदिन स्वरूपात तुम्ही पादसेवन करून तुम्ही त्या पोथीचे वाचन करू शकता. कोणत्याही गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी मन प्रसन्न करून समाधान आणि आनंद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे 7 दिवसाचे पारायण तुम्हाला करायचे आहे. हे पारायण तुम्ही गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी सुरू करू शकतात. तर हे कार्य भगवान श्री स्वामी समर्थांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावी अशी प्रार्थना करावी. म्हणजे अभिषेक किंवा पाणी सोडून तुम्ही ते अभिषेक करून घ्यावे. सकाळच्या किंवा रात्रीच्या भोजनापूर्वी ही पोथी वाचावी. सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून घ्यायची, त्यानुसार तुम्ही वाचावे. तर तुम्ही गुरुवारपासून ही पोथी सुरू कराल. गुरुवारी 1, 2, 3 हे अध्याय वाचावे. शुक्रवारी 4, 5, 6 हे अध्याय वाचावे. शनिवारी 7, 8, 9 अध्याय वाचावे. रविवारी 10, 11, 12 हे अध्याय वाचावे. सोमवारी 13, 14, 15 हे अध्याय वाचावे. मंगळवारी 16, 17, 18 अध्याय वाचावे. बुधवारी 19, 20, 21 अध्याय वाचावे. शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी गोडधोड करून स्वामींना नैवेद्य दाखवावा व तोच नैवेद्य आपण खावा. आपण यास उद्यापन समजावे. पारायण करताना दिवा ठेवावा. दत्त संप्रदायी साधूला कमीत कमी 21 रुपये दक्षिणा आणि पिवळे वस्त्र दान द्यावे. ही क्रिया काही काम नाही हेतुपूर्तीसाठी करावी. जर तुमच्या काही इच्छा असतील तर त्या साधूला तुम्ही 21 रुपये आणि पिवळे छोटेसे वस्त्र दिले तरी तुमची इच्छा पूर्ण होते. पोथी मोठ्याने वाचली तरी चालते, इतरांनाही ऐकावी. बुधवारी वाचन पूर्ण झाल्यावर आपल्या स्वामींनी सद्बुद्धी येण्यासाठी 108 वेळा स्वामी समर्थ मंत्रांचा जप करावा. म्हणजे 1 माळ, आणि जमल्यास तुम्ही 7 दिवस व ती पूर्ण झाल्यावर हा जप करू शकता. तर यानुसार तुम्ही स्वामी समर्थांचे सारामृत पठण पाठ करू शकता. तुम्हाला नक्की लाभ होईल. श्री स्वामी समर्थ.